हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, आज कंटाळा आलाय स्वयंपाकाचा खूप, आणि टेस्टी हेल्थी म्हणून तरी किती मसाला भात बनवणार ना. तर त्यासाठी भाजीला आहे भेंडी आहे, बटाटा आहे आणि टमाटरसुद्धा आहे. आणि बिटाची रेसिपी तर बाकीची घरच्यांना कोणाला आवडत नाही आहे, तर त्यासाठी बनवणार आहे बेसन आणि भाकरी. तर तुम्हाला आवडते का बेसन भाकरी खायला? खास तर चुलीवरची बेसन भाकरी खायला पाहिजे. खरं आपण किती वेडे लोक आहोत ना. जेव्हा गावाकडे असतो तेव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो चुलीवर, आणि ज्यावेळेस आपल्याला तिथलं खायला असतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काहीतरी खायला म्हणजे तिकडचंच पाहिजे. जसं की सिटीतलं जेव्हा आपण सिटीत राहून जातो तेव्हा, आणि ज्यावेळेस आपण सिटीत येतो त्यावेळेस असं वाटतं की आपण गावाकडच्याच खाण्याला खरी चव आहे. पण सत्य हेच आहे की गावाकडच्याच खाण्याला काहीतरी वेगळी चव आहे. एकदम स्पष्ट उदाहरण म्हटलं तर काय आहे, जसं की मिरच्या इथं आणल्या तर 2-4 दिवसाला सडतात किंवा हे होतात, खराब होतात. पण गावाकडच्या मिरच्या 15 दिवस राहतील पण सुकून जातील, पण सडणार नाहीत. हा फरक आहे गावाकडच्या भाजीपाल्यामध्ये, आणि त्यामुळे तिकडची चव ही थोडी वेगळीच असते. आणि कसं असतं, शेतात गेलं की शेतातून थोडा तरी आपण ताजा भाजीपाला आपल्या हाताने घेऊन येतो, त्यामुळे त्याची चव आणखीन दुपटीने वाढती. आणि भले तुम्ही गावाकडच्या भाजीमध्ये काही टाका न टाका, तरी पण नुसत्या तिखट, मीठ आणि तेल यांनीच त्याला चव एवढी भारी येते ना, खूप छान. तर चला, मी बनवणार आहे बेसन भाकरी. त्यासाठी भाकरीची तयारी चालू आहे, तर दाखवते तुम्हाला बनवल्याच्या नंतर. आज कामावून आल्याच्या नंतर घरी सगळा राडा पडलेला होता. मग ते सगळं एक एक आवरलं, आणि सगळं झाल्याच्या नंतर झाडाकडे बघितलं तर म्हटलं झाडावर सुद्धा खूप थोडीशी धूळ बसलेली आहे, थोडेसं उन्हाने सुकल्यागत पण झालेले आहे. तर म्हटलं चला झाडांनासुद्धा आंघोळ घालूया. जसं की पावसाचा वारा आणि थोडीशी पावसाची जी झुळूक येते ना, त्यावेळेस झाडं कसे टवकारून उभा राहतात बघा. आता मी पलीकडच्या झाडाला पाणी घातलेलं आहे आणि अलीकडचं झाड कसं दिसत आहे ते. तर त्यासाठी या झाडांना पण पूर्ण असं धुवून वगैरे पाणी मी घातलेलं आहे. कारण जसं बुडाला पाणी न घालता वरूनसुद्धा तेवढीच पाण्याची त्याला आवश्यकता असते. जास्त करून आपल्या रोपट्याला पाण्याची आवश्यकता ही आपण ह्याच्यातच देतो, पण अशी वरतून एकदा आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी त्याला अशी हे करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा झाडांनासुद्धा आंघोळ घालायला पाहिजे. तर मी सगळे हे 4-5 जे झाडं होते वरचे त्यालासुद्धा घातलेली आहे व्यवस्थित आंघोळ, आणि खाली एक झेंडूचं झाड होतं त्यालासुद्धा घातलेलं आहे. म्हणजे पूर्ण जो टवटवीतपणा म्हणतो ना आपण त्याला तो येतो. व्यवस्थित असे प्रेस होतात. आणि वेळसुद्धा दुपारची नव्हती. तर बघा, प्रत्येक झाडे घेतल्याच्यानंतर थोडं वेगळं दिसत आहे आणि पाणी घातल्याच्यानंतर थोडं वेगळं दिसत आहे. सायंकाळच्या वेळी थोडंसं थंडावा पण असतो. दुपारच्या पाऱ्यामध्ये मात्र खूप कडक ऊन असतं, त्यामुळे दुपारी झाडाला पाणी घातल्यावर एक फोडणी दिल्यागत होतं. त्यामुळे झाडाला पाणी हे नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी जास्त करून घालावं. आणि होत असेल शक्य तर आपण थोडंसं सावलीतही झाडं ठेवू शकतो. पण आपल्या इथे कुठे सावली वगैरे नाही आहे, त्यासाठी आपण झाडं हे उन्हातच ठेवतो. आणि त्याला मस्त पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे, आणि पूर्ण झाडं जी आहेत ती मी जागच्या जागी ठेवून दिलेली आहेत. आणि त्याच झाडाची माती वगैरे पडल्यामुळे सगळीकडे थोडासा पाला पडला, थोडीशी माती पडली, आणि पाणीसुद्धा अंगणात सांडलेलं होतं. तर मग ते सगळं पाणी वगैरे जे आहे ना ते मी मस्त दार जे आहे ते 2-3 बकेटा पाणी दारामध्ये टाकून धुवून घेतलेलं आहे. कुणाचं आयुष्य छोटं, कुणाचं आयुष्य मोठं. मृत्यू कधी कुणाच्या दारात उभा असतो तर कधी कुणाच्या डोक्यावर सावलीसारखा फिरत असतो. कोण जाणे उद्या सूर्य कोणासाठी उगवेल की नाही. आज ज्याच्याशी राग धरून बसलात उद्या तोच भेटेल याची खात्री नाही. मनाने जुळलेली नाती गैरसमजामध्ये हरवू देऊ नका. अहंकाराची गाठ इतकी घट्ट बांधू नका की वेळ हातातून निसटून जाईल. वेळ ही वाळूसारखी असते, हातातून अलगद निसटते आणि आपण हाक मारत राहतो पण माणूस खूप दूर निघून जातो. तर असं हे वेळेचं महत्त्व आपल्याला नेहमी
सांगून जातं कुठल्या ना कुठल्या घटनाक्रमामध्ये. तर कुठे ना कुठे काही अशा घटना घडतात, आपल्या मनाला स्पर्श करून जातात. तर चला, आज खूप जीव वैतागलेला होता. मी भाकरीला सुरुवात केलेली आहे. खूप म्हणजे खूपच मला असं वैताग आलता, म्हणजे एवढा कंटाळा पण आलता. आणि ते पसारा बघून तर आणखीनच चिडचिड होत होती माझी. सगळीकडे पसारा झाला होता. कपडे धुवायचे राहिलेले होते आणि आज सकाळी पाणी नव्हतं म्हणून देवपूजासुद्धा राहिलेली होती. मी घरी नव्हते, मी भांड्यात असेल त्या पाण्याने देवपूजा करत असते. भले ते संध्याकाळी भरून ठेवलेलं असू दे किंवा काल सकाळी भरून ठेवलेलं असू दे, पाणीच तर आहे भरून ठेवलेलं. ताजं पाणी आपल्याला रोज कुठून भेटणार? तर असं काही नाही आहे की आपल्या दारामध्ये नळ आहे तर आपण रोज हापसून आणूया. इथे बोरचं पाणी आहे, कधी 2-2 दिवस भरून ठेवावं लागतं. तसं आम्हाला तेवढी गरज नाही पडत, पण कधी सकाळून पाणी येत नाही म्हणून त्याची वाट बघून तसंच काम ठेवावं असं नाही वाटत. असं मग ते देवपूजा असू दे किंवा कुठलंही काम असू दे. भाकरीला सुरुवात मी केलेली आहे, भाकरी केलेली आहेत, सगळं काम आवरून घेतलं. आणि गावाकडच्या सारखी भाकर छान अशी फुगलीत, वाफ निघते बघा बघा. मोडून दाखवायची का? मोडून प्रतीक्षानं लगेच गरम गरम भाकर खायला घेतलेली आहे, त्यामुळे ती बोलत होती बघा भाकरी फुगलेली आहे. भाकरही फुगते, तुम्ही भाकर कशीही करा, भाकर ही फुगते. पण ज्यावेळेस तुम्ही भाकर ती मनातून करत नाही ना, त्यावेळेस नाही फुगत. कारण भाकरीला चपाती इतकी मेहनत नाही लागत, कणिक मळायला वगैरे तरी. पण भाकर ही पटकन होते आणि फुगतेसुद्धा. फुगलेली भाकरी छानसुद्धा लागते. आणि फक्त तिला गॅसवर भाजायचं नाही आहे. मी पहिली भाजत होते, पण आता नाही भाजत जास्त करून. तर असं गॅसमध्ये लिक्विड वगैरे असतं. तर मी भाकरी वगैरे करून घेतल्या आणि बेसनाची तयारीसुद्धा लगेच केलेली आहे. बेसन, कांदा, मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर थोडंसं टमाटरसुद्धा चिरलेलं आहे. टमाटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी घातलेलं आहे थोडंसं. बेसन खूप छान झालं होतं, त्यामुळे तुम्हाला ही सर्व जी पद्धत आहे ना बेसनाची ती शेअर करत आहे. तर असं जिरे मोहरी जास्तीची टाका तुम्ही बेसनामध्ये. आणि ती तडतडली की त्यामध्ये कांदा आणि मिरची घाला. मिरची आणि कांद्याला थोडासा हलकासा ब्राऊन रंग आला की त्यामध्ये थोडंसं टमाटर घाला. टमाटर पटकन सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाका. मीठ वगैरे टाकून झालं की याला थोडंसं हलवून घ्या, जोपर्यंत आपला कांदा, मिरची आणि टमाटर पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला भाजून द्यायचं आहे. आणि नंतर थोडीशी आपल्याला रंग येण्यापुरती हळद आणि कोथिंबीर घालायची आहे, कारण बिना हळदीचं बेसन हे नसतंच. तर चला, हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेलं आहे. तुम्हाला जेवढं बेसन करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आणि पाणी त्यामध्ये तिखटा मिठाच्या प्रमाणानुसार पाणी घालू शकता. मी ते 1 ग्लासच घेतलेला आहे, 1 ग्लास आणि थोडंसं वरती आहे. तर चला, त्या पाण्याला उकळी आली की मस्त गावाकडून मी आणलेली आहे आपली जी तूर असते ना, त्या तुराच्या झाडाची सड आणलेलं आहे. कशासाठी? तर बेसन हटण्यासाठी. त्यांना एवढं मस्त छान बेसन हटता येतं ना, एकही गाठ वगैरे त्यामध्ये राहत नाही. म्हणजे गुठळ्या ज्या बेसनाच्या होतात ना त्या ह्यानं होत नाहीत. आणि गरगरीत मस्त असं बेसन आपल्याला हटवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चटचट होईपर्यंत शिजून द्यायचं आहे. बस, एकदम सोपी, झणझणीत, गावरान पद्धतीची छान अशी रेसिपी आहे तुम्ही. आणि एकदम सोपी आहे. कुणीही पाहुणे रावणे आल्याच्या नंतरसुद्धा बेसन भाकरी आवडीनं खातात. ज्यावेळेस आपल्याकडे टाईम नसतो, ते पण ऐन वेळेला आलेले असतात, त्यावेळेस आपण ही रेसिपी करू शकतो. आणि आपणही अधूनमधून आवडीनुसार करू शकतो. चला, माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. लगेच मी वाचन करून घेतलेलं आहे. स्वामी सारामृताचे आपले आजच्या सगळं 40 पारायण पूर्ण झालेले आहेत. तर छान वाचन वगैरे झालं की मस्त नैवेद्य भरलेला आहे प्रतीक्षानं. तर ताटामध्ये टमाट्याची चटणीसुद्धा मी केलेली होती, कारण लहान्या मुलाला बेसन जास्त आवडत नाही, म्हणून टमाट्याची चटणी, मस्त लोणच्याची फोड आणि बेसन आणि भाकरी. तर चला, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. नैवेद्य वगैरे दाखवला आणि लगे हात आरती वगैरे मी करून घेतलेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.